सकाळी उठल्याबरोबर सायली ही जायला निघाली. अगं चहा तरी घेऊन जा. श्रावणी, अगं मी चहा घेते का कधी? येते का मावशी? येते हां. असं म्हणून सायली गेली सुद्धा. आई, अगं मावशी आणि मेघनदादा कुठे आहेत? अगं ते सकाळीच गेले. लग्न आहे म्हणे कुठे ओळखीच्यांकडे. बरं तुझं आटप लवकर, तुझ्यासाठी कॉफी करते गरम. थोड्याच वेळात श्रावणी आणि श्रीधरराव डायनिंग टेबलपाशी आले. हां बोला, आता कुठे घेणार आहात ॲडमिशन? कुठे घेऊ हो बाबा? अगं तुझ्या मनाप्रमाणे तुला जिथे हवी असेल तिथे घे. श्रावणी, मला वाटतं तू डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगकडे जावंस, आई म्हणाली. आई, मला त्या दोन्ही फॅकल्टीज आवडत नाहीत. कॉफीचा कप टेबलवर ठेवून ताठ बसत श्रावणी म्हणाली. अरे, आवडत नाही म्हणजे? हे काय तुझं वेगळं? आई, अगं मला BSc करायचं आहे, नंतर MSc करीन मी. श्रावणी, हे काय भिकेचे डोहाळे लागल्यासारखं? मग एवढी मेरिटमध्ये येऊन फायदा काय? यावरती काय बोलावं हे श्रावणीला सुचेच ना. ती चूप राहिली. अहो, ऐकताय का? बघा श्रावणी काय म्हणतीये. आणि काय हो, जेव्हा तेव्हा पेपर डोळ्यासमोर. हां बोल. पेपर दूर करत आणि चहाचा घोट घेत श्रीधरराव म्हणाले. ही काय म्हणतेय, ऐकताय ना? हो ऐकतोय की. अहो ऐकतोय काय? तुमचं लक्ष आहे का त्याच्याकडे? अगं बोल ना, काय म्हणतीयस? अहो श्रावणी काय म्हणतीये ते ऐकलं का तुम्ही? बोल बेटा, श्रावणी काय म्हणतेस तू? आणि श्रावणी काही बोलायच्या आधीच आशाबाई म्हणाल्या, ती BSc करायचं म्हणतीये. अरे मग करू देत की. एवढी मेरिटमध्ये आली आहे पोरगी, त्याचं काय चीज झालं मग? आशा, अगं इंजिनियर डॉक्टर झालं म्हणजेच मेरिटमध्ये आल्याचं चीज होतं, हे कोणी सांगितलं तुला? अहो पण. पटकन हात समोर करून त्याने आशाचं बोलणं थांबवलं आणि म्हणाले, हे बघ, तिला तिच्या मनाप्रमाणे फॅकल्टी निवडू दे. आपली मतं तिच्यावर लादू नकोस. अहो पण. हा विषय इथे संपला. हे बघ श्रावणे, आई म्हणते ना, ते काही खोटं नाही आहे. कारण आपल्या मुलांनी इंजिनियर डॉक्टर व्हावं असं प्रत्येकच पालकाला वाटतं. पण आम्ही आमची मतं तुझ्यावर लादणार नाही. आशाबाईंची बाजू सावरून घेत श्रीधरराव म्हणाले. थोडं थांबले, परत म्हणाले, बरं तुझं मत सांग आता. तू काय करायचं ठरवलं आहेस? बाबा, माझी इच्छा आहे की. हां बोल ग. मला वाटतं BScला ॲडमिशन घ्यावी आणि मग MSc करावं. कशामध्ये? मॅथ्समध्ये. आणि मग लेक्चररशिप करायची. गुड. वा, छान. उपरोधानं आशाबाई म्हणाल्या. त्यांना आपली लेक इंजिनियर किंवा डॉक्टरच व्हावी असं सारखं वाटत होतं. आशा, अगं श्रावणीने निवडलेलं क्षेत्र तिच्या आवडीचं आहे. वाटल्यास पुढे ती स्पर्धात्मक परीक्षाही देऊ शकेल. अर्थात तिची इच्छा असेल तर. काय श्रावणी? हो बाबा. आशा, बघ, एखाद्या वेळ तुझी लेक कलेक्टरसुद्धा व्हायची. ती असलं काही करणार नाही आहे. ती फक्त लेक्चरर होणार आहे. हातावर हात सोडत खालच्या मानेनी इकडे तिकडे बघत आशाबाई म्हणाल्या. अगं मग छानच आहे की. ज्ञानदाना इतकं दुसरं मोठं काम नाही. खुर्चीवरून उठून उभं राहत श्रीधरराव म्हणाले. श्रावणी चुपचाप होती. बेटी श्रावणी, आजच जाऊन फॉर्म घेऊन ये हां. श्रावणीच्या डोक्यावर थोपटत श्रीधरराव म्हणाले. आशाबाईंनी कब्बशा गोळा करून सिंकमध्ये ठेवल्या आणि मनाशीच म्हणाल्या, खरंच आहे. आपण म्हणतो म्हणून श्रावणींनी तिला न आवडणारं काम का करावं? तिला आवडेल, तिला पटेल, तेच तिला घेऊ देत. त्यांनी मागे वळून बघितलं. श्रावणी अजूनही चुपचाप बसून होती. आपल्यामुळे आईचं मन दुखावलं का काय असं तिला वाटत होतं. पण मी तरी काय करू? नाही आवडत मला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायला. आणि तेवढ्यात आईचा आवाज तिच्या कानावर आला. श्रावणी, तुझ्या मनासारखं होऊ दे हो. श्रावणी फक्त हसली. मायलेकीच्या मनातलं मळभ दूर झालं. तिचं तेच गोड ठेवणीतलं हसू बघून आशाबाई म्हणाल्या, हसली ना की मोठी गोड दिसते माझी बाई. आणि श्रावणी, हसलीस ना की तुझे दात किती छान दिसतात ग. आई, अगं माझा रंग काळा आहे ना, म्हणून दात जास्त पांढरे वाटतात.
अगं तू काय काळी आहेस का? सावळं रूप आहे माझ्या सोनीचं. काल मेघन म्हणाला ना काहीतरी पाणीदार असं. त्याचं काय गं? मेघन दादा काय काहीही बोलतो. काहीही कसं बोलेल ग तो? तो योग्य तेच बोलला. बरं ते जाऊ दे. सायली पुढे काय करणार आहे? अगं अर्थातच BSc. छान. म्हणजे दोघी मैत्रिणींची मैत्री टिकून राहील म्हणायची, हो ना? आई, 10 वाजता जाईन मी कॉलेजमध्ये फॉर्मसाठी. ठीक आहे, तुझं तू आवर, मी स्वयंपाकाचं बघते. आशाबाई म्हणाल्या आणि त्या सिंकजवळ जाऊन कब्बशा विसळणार एवढ्यात काम करणाऱ्या आजीबाई आल्या. म्हणाल्या, बाय, कब्बशा राहू द्या, इसळतो मी. बरं घ्या. सिंकपासून दूर होत आशाबाई म्हणाल्या. आशाबाईंनी पटकन आंघोळ केली, बागेतून फुलं तोडून आणली, पूजा केली, कुकर लावला, भाजी केली आणि कणिक मळून ठेवली. बाई बाई कालचा कार्यक्रम साजरा झाला. जेवण बिबेस होतं. हो आजीबाई. अहो ताईसाहेब मेरिटमध्ये आल्यात ना. बाई ताईचा फोटो आला मने पेपरमध्ये. पाहिला नाही म्या. धावजा मले. हातचं काम सोडून आशाबाईने नॅपकिनला हात पुसत कालचा पेपर आणून आजीबाईंना दाखवला, अगदी उत्साहानं. आणि आजीबाईंचेही आधू डोळे श्रावणीचा म्हणजे आजीबाईंच्या लाडक्या ताईचा फोटो बघून छान लुकलुकत होते. हसत हसत आजीबाई म्हणाल्या, लई गुणाची हाय माही बाई. आशाबाई फक्त हसल्या. बाई, देवानं 10 पोरं देण्यापरीस अशी एकच गुणाची पोरगी द्यावी. मायबापाचं नाव मोठं, लई मोठं करणारी. नाही तर आमच्या गरीबाच्या घरी पहा बाप्पा, राती तंबा राहते. माहे पोरं तर दारू पिऊ पिऊ धिंगाणा करतात. आता तर पोरायचे पोरं बी दारू प्यायला लागले. मले 4 पोरं आणि 6 नातू आहेत. 4 पैसे कमवतेत आणि 10 गमवतेत. भाई, अहो ताई पास झाली ना, मलेच मूडभर मात चढल्यावानी वाटून राहिलं. मी आता काल घरामध्ये सारवे यायले साखर बी वाटलं. खरी तर शिकून माणूस मोठा होते, पण आमचे पोट्टे आणि त्याचे बी पोट्टे नाही शिकले. लेकाचे आता निर्या भाकरीला मोहताज आहे ती. काम करता करता आजीबाईंची पटर पटर चालूच होती. का बरं? काम करत असतील ना तुझी पोरं? पोळी लाटता लाटता आशाबाई म्हणाल्या. कायचं माय, काही करत नाहीत. आणि इकून तिकून कोणतं काम केलं बी तर 2 पैसे घरी आणतेत आणि 4 पैशाची दारू पितेत. बाई, मला एक समजत नाही का गरिबाईचे लोकायले अक्कल काऊन राहत नशीन? देव त्याईले बुद्धी काऊन देत नशीन? त्याईले खराब लत काहून लागत अशीन? इकडं मायबाप रातदिन काम करतेत, वडवड करते, जीवाले तकलीफ देते आणि पोरं ते मायबापाच्या जीवावर मजा करतेत. आई, आटोपलं का गं? तयार होऊन हाताला मनगटावरती घड्याळ बांधत किचनमध्ये येत श्रावणी म्हणाली. हो हां, वाढते 2 मिनिटात. तव्यावरची पोळी पलटवत आशाबाई म्हणाल्या. रॅकमधनं एक ताट काढलं, स्वच्छ कापडाने पुसून त्यात एक गरम गरम वरणाची वाटी ठेवली. तव्यावरची पोळी काढून तिला तूप लावून ताट डायनिंग टेबलवरती आणून ठेवलं. चमचाभर भाजी वाढली, गडवा पेला भरून ठेवला आणि फ्रीजमधून दह्याचं भांडं काढून घट्ट वाटीभर दही, त्यावर चमचाभर साखर टाकून ती वाटी श्रावणीच्या ताटाजवळ ठेवली. श्रावणीने ताट समोर ओढलं. पहिला घास घेतल्याबरोबर म्हणाली, आई भाजी छान झाली आहे. तू कशाला वाईट म्हणतेस का श्रावणी? भाजीत मीठ नसलं तरी तू चांगलंच म्हणणार. श्रावणी हसली आणि कशीबशी पहिली एक पोळी संपवून तिने हात धुतला. हे काय श्रावणी, आटोपलं? आई, अगं खूप भूक नव्हती लागली, मग आल्यावर जेवीनच की. ताट उचलून सिंकमध्ये ठेवत श्रावणी म्हणाली, मग पेलाभर पाणी उभ्या उभ्याच घटाघटा प्यायली. अगं हळू श्रावणी, पाणी नेहमी सावकाश आणि बसून प्यावं गं. हातातला पाण्याचा पेला किचनच्या ओट्यावर ठेवून श्रावणी घाईत म्हणाली, येते हां. बाहेर येऊन श्रावणीनं नवीन स्कूटी काढली. गाडी हळू चालव गं. श्रावणीच्या मागे दारात येऊन उभ्या राहत आशाबाई म्हणाल्या. हो गं, पण आई रोज काय गं तेच 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 सांगतेस? मागे वळून बघत श्रावणी म्हणाली, माईच्या जातीलो काळजी नाही वाटत काय?
अंगण झाडून फडा कोपऱ्यात ठेवत आजीबाई म्हणाल्या. आशाबाई हसल्या, श्रावणीही हसली आणि पुढच्याच क्षणी श्रावणीची स्कूटी फाटकातनं बाहेर पडली. आजीबाईंनी फाटक लावून घेतलं आणि येता येता म्हणाल्या, पोरीची जात पायता पायता मोठी होते. काही तर वाटतं का ताई काल पावतर अंगणात दुडू दुडू धावे. हो ग बाई, माझी चिमणी मोठी झाली आहे. हो बाई, मोठी झाली आणि एक दिवस तुमची चिमणी या खोप्यातून त्या खोप्यात उडून जाईल ना, तर पत्ता बी नाही लागणार तुम्हाला. पर बाई, मी एक आत्ताच सांगून ठेवतो, ताईच्या लग्नात मला जरीचं लुगडं लागन. जरीचं पातळ हवं असेल तर लग्न कशाला हवं आजीबाई, आत्ताच घेऊन देते की. पर बाई, ताई गेली का घराची शानच जाईन जी. आपल्या ताई आहे तर घर कसं भरलेवाने वाटतंय. आजीबाई, ताईच्या लग्नाला वेळ आहे अजून. येळ लवकर जाते बाई, बातच सरते येळ. तेही खरंच आहे म्हणा. माहीत नाही माझ्या हिरकणीसाठी कुठलं कोंदण तयार झालंय. बाई, वक्ता वक्ता समद बराबर होते. माणसाच्या काळजीनं काही होत नाही. आणि लग्नाची काळजी काय लिहिची, लग्नाच्या गाठी तर वरून पडल्या राहते. आजीबाई सिंकमध्ये चिक्कार भांडी विसळता विसळता असंच काहीतरी बोलत होत्या आणि आशाबाई पोळ्या लाटता लाटता फक्त हूं करत होत्या. आशा, स्वयंपाक झाला का? श्रीधरराव आंघोळ करून आत येत म्हणाले. हो, वाढते हां. अगं, तुझं आटोपलं असेल तर दोघंही बरोबर बसू. हो, झालंच आहे की. हात धुत आशाबाई म्हणाल्या. आशाबाईंनी अन्नांची भांडी डायनिंग टेबलवर आणून ठेवली. ताट पुसून घेतलं. गडवा पेले आणेपर्यंत श्रीधररावांनी दोन्ही ताटात भाजी पोळी वाढून घेतली. आशाबाईंनी वरणाच्या आणि ताकाच्या वाट्या तयार केल्या आणि श्रीधरराव पेपर वाचत जेवण करायला लागले. सकाळपासून कितीदा वाचता होतो पेपर? श्रीधरराव हसले. त्यांनी हातातला पेपर बाजूला ठेवला. तेवढ्यात फोन खणखणला. बाजूचा कॉर्डलेस उचलून त्यांनी कानाला लावला. फोनवरून त्यांचं बोलणं झालं. कुणाचा होता हो फोन? श्रीधररावांच्या ताटात चमचाभर भाजी वाढत आशाबाई म्हणाल्या. हां, साईटवर नव्हता. तिकडे जायचं आहे आज? हो. उशीर होईल? हां, थोडंसं. येईन दुपारपर्यंत. वरण भाताचा घास घेत श्रीधरराव म्हणाले. भाजी छान झाली बरं का. आशाबाई फक्त हसल्या आणि त्यांना आठवलं त्यांचे वडील आईनी कितीही खपून स्वयंपाक केला तरी ते कधीच चांगलं म्हणत नसत. उलट प्रत्येक वेळी काही ना काही चुका शोधत. आज मीठ टाकायचं विसरलीस का? आज काय मुठीनं मीठ टाकलं का? कधी कधी तर ते भाजीला अजिबात हात लावत नसत. आईला म्हणायचे, तूच खा, एवढी खराब भाजी मी आयुष्यात कधी खाल्ली नाही. आई आपली जीव मुठीत धरून बसून असायची बाबांचं जेवण होईपर्यंत. उत्तराला प्रत्युत्तर द्यायची तिला सवय नव्हती. त्यामुळे बाबांचं चांगलं फावायचं. त्यांच्या तोंडात तर जणू निखारेच होते. बाबांची बडबड सुरू झाली की आम्ही दोघी बहिणी केविलवाण्या होऊन चुपचाप बसून राहत असू. अगं, श्रावणी दिसत नाही आहे. हात धुत श्रीधरराव म्हणाले. अहो, ती कॉलेजला गेली फॉर्म आणायला. पोरगी हुशार आहे नाही का? मग आहे कोणाची? अर्थात तुझी. हसत आणि नॅपकिनला हाततोंड पुसत श्रीधरराव म्हणाले. नाही हो, तुमची. अगं, दोघांची. दोघेही हसले. आशाबाईंचंही जेवण आटोपलं होतं. श्रीधररावांनी बूट घातले, गाडीची किल्ली घेऊन बाहेर आले. आशाबाईंनी बाहेर जाऊन फाटक उघडलं आणि श्रीधररावांनी गाडी एक झोकदार वळण घेऊन रस्त्याला लावली. आशाबाईंनी फाटक लावून घेतलं आणि आत येणार एवढ्यात शेजारी राहणाऱ्या नंदाताईंचा त्यांच्या अंगणातनं आवाज आला. काय करताय श्रावणीची आई? काही नाही हो. झाली का जेवणं? हो, झाली ना, आत्ताच झाली. काय म्हणते श्रावणी? हुशार आहे हां पोरगी. हो ना, ती कॉलेजमध्ये गेली हो फॉर्म आणायला. काय करायचं म्हणते? मेडिकललाच जाईल ना ती? नाही हो, ती BSc आणि नंतर MSc करायचं म्हणते. काय सांगताय? नंदाताई आश्चर्यानं विचारत होत्या. अहो, खरंच. आम्हाला तर वाटलं श्रावणी डॉक्टर इंजिनियर होईल. अहो, तिला लेक्चरर व्हायचं आहे म्हणे. लेक्चरर? अहो, एवढी मेरिटमध्ये आलेली मुलगी साधं BSc करते आहे
तुम्ही सांगायचं ना तिला. अहो ऐकायला हवं ना. मग बाबांनी नाही का सांगितलं तिच्या? बाबा काय तिचे, ते लेकीचीच बाजू घेणार. हसत आशाबाई म्हणाल्या आणि येते हं असं म्हणून आत आल्या. पण जीवाला शांतता नव्हती. सकाळी मोठ्या निग्रहानं सावरलेलं आणि श्रावणीचा निर्णय मान्य केलेलं मन आता पुन्हा उचकटलं होतं. नंदाबाईंच्या बोलण्यानं ते ढवळून निघालं होतं. नंदाबाईंचं तरी कुठे चुकलं? एवढी मेरिटमध्ये येऊन BSc करायचं म्हणते आहे. मला तर कोणाला सांगायलाही बरं वाटत नाही आहे. पुन्हा श्रीधररावांचं बोलणं त्यांना आठवलं. आशा, तिने जे क्षेत्र निवडलं ते तिच्या आवडीचं आहे. ती जे करेल ते योग्यच करेल. घर अजूनही सुगंधानं दरवळत होतं. कोपऱ्यातले पुष्पगुच्छ थोडे कोमेजले होते, पण तरीही त्या फुलांचा सुगंध कायम होता. फुलं आपला सुगंध विसरली नव्हती. ती त्यांच्या गुणधर्मावर कायम होती. मग मी माझ्या मतावर कायम का नाही राहू शकत? छे, काहीतरीच आपलं. इतरांच्या बोलण्यानी मी का विचलित होते हेच कळत नाही. जाऊ दे, कुणी काही म्हणो, आपण तिकडे अजिबात लक्षच द्यायचं नाही. आपलं मनही असं आहे ना की बस जिकडे झुकलं तिकडे झुकलं. त्या मानानं निशाची, माझ्या लहान बहिणीची मतं ठाम. ती कधी कोणाच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाही. स्वतः कमावते, राहते. मेघनचे वडील गेले तेव्हा कमी का त्रास झाला तिला? पण तिचे निर्णय पक्के होते. सगळ्यांना पुरून उरली ती आणि म्हणूनच आज ताठ मानेनी ती जगती आहे. तेव्हा तिला वेड्यात काढणारे आता तिचं कौतुक करतात. काहीतरी बाई मन कुठल्या कुठे पोचतं. आता मनात विषय कोणता, गोष्ट कोणती, मन कुठल्या कुठे भरकटत गेलं. आशाबाईंनी मागचं सगळं आवरलं, टेबल स्वच्छ पुसून काढला. मनही आता स्वच्छ झालं होतं. आशाबाईंचं काम अगदी व्यवस्थित, प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे असे. आशाबाईंनी एक ताट घेऊन त्यात उरलेलं सगळं अन्न वाढलं आणि आजीबाईंना म्हणाल्या, आजीबाई वाढून ठेवलं आहे, खाऊन घ्या. जी बाई, आणि हे पाणी. गडवा पेला ताटाजवळ भरून ठेवत आशाबाई म्हणाल्या, बाई, देव काही कमी पडू देणार नाही तुम्हाले. आशाबाई हसल्या. हसता काय लेजीबाई? पर हे तोंड भले काही म्हणन, पण हा अंतरातम दुआ देनच का नाही जी? छातीवर हात ठेवून आजीबाई म्हणाल्या आणि पुढे आजीबाईच म्हणाल्या, बाई, भुकील्या जीवाले आणि खाऊन घालायला इथलं पुण नाही मा जगामध्ये. खरं आहे आजीबाई तुमचं, पण मी काही खूप देत नाही हो. थोडंफार असतं ते देते. अहो, ते बी द्यायला मन मोठं लागतं ना माय. आजीबाई, तुमचं झाल की तुम्ही जाल तेव्हा समोरचं दार ओढून घ्याल. मी जरा पडते हां. जी बाई, कालची बिलाई दगदग झाली, नि जा तुम्ही. आशाबाई कॉटवरती झोपल्या. आधी थोडंसं वर्तमानपत्र वाचलं आणि मग त्याने डोळे मिटून घेतले, पण झोप येईना. शरीर थकलं तरी मन थकत नाही. श्रावणीच्या यशाच्या आनंदाने मन भरून गेलं होतं. नुसतं मनच काय, श्रावणीच्या यशाचा सुगंध अवघ्या घरादाराला वेढून उरलेला होता. श्रावणीची BScला तिला हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली. थोड्याच दिवसात कॉलेज सुरूही झालं. श्रावणीच्याच कॉलेजमध्ये सायलीनेही ॲडमिशन घेतलेली होती. नुकत्याच कॉलेजच्या निवडणुका आटोपल्या होत्या. निवडणुका झाल्या तेव्हा कॉलेजाचं सगळं वातावरण निवडणूकमय झालेलं होतं. मुलं मुली मोठ्या उत्साहानं एकमेकांचा प्रचार करत होते. निवडणुकीचं वादळ शमलं आणि मग गॅदरिंगचं वारं व्हायला लागलं. गॅदरिंगमध्ये नाटक बसवलं जाणार होतं. पिरियड ऑफ असल्यानं मुलींचा एक ग्रुप श्रावणीसह ग्राउंडमधल्या झाडाखाली उभा होता. सर्वांच्या गप्पा चालू होत्या आणि एवढ्यात आवाज आला, श्रावणी, तू नाटकात काम करणार का? BSc फायनलला असलेला श्रीरंग विचारत होता. आणि श्रीरंगच्या या विचारण्यावर श्रावणीसह सर्वांनीच मान वर करून बघितलं. मी? आणि नाटकात काम? हां, तू तो रोल चांगला करू शकशील म्हणून विचारलं. मलाही आवडेल, पण घरी आईबाबांना विचारावं लागेल. मला नाटकात काम करायला आवडतं म्हणून ते त्यांना आवडेल असं नाही. अगं श्रावणी, कॉलेजमध्ये शिकतेस तू,
स्वतःचे निर्णय स्वतः नाही का घेऊ शकत? कोणीतरी मैत्रीण म्हणाली. जरा थांबा, श्रावणी म्हणते ते बरोबर आहे. मोठ्या माणसांना विचारायलाच हवं. आणि कॉलेजमध्ये आपण शिकतो म्हणजे काय आपल्याला पंख फुटतात का? श्रीरंग म्हणाला. आणि का कोणास ठाऊक श्रीरंग श्रावणीला खूप जवळचा वाटला. मैत्री करावी असा वाटला. श्रावणीने मान वर करून श्रीरंगाकडे बघितलं. श्रीरंग छान होता. गोरा होता. भरपूर उंची, काळेभोर टपोरे डोळे, काळे कुरळे व्यवस्थित बसवलेले केस, पांढरा हाफ बाह्यांचा शर्ट आणि निळी पॅन्ट, शर्टाच्या खिशाला अडकवलेलं पेन, हातात पुस्तक, डोळ्यावरचा गॉगल केसांमध्ये अडकवलेला. त्यांनी ही श्रावणीकडे बघितलं आणि श्रावणीची नजर खाली वळली. ठीक आहे, मग श्रावणी तुझ्या निर्णयाची मी वाट बघतो. उद्या सांगशील? ठीक आहे, मान हलवून श्रावणी म्हणाली. ओके, चलतो. असं म्हणून श्रीरंग निघून गेला. वर्गात, कॉलेजमध्ये एवढ्या मुली असून श्रीरंगने नाटकात काम करण्यासाठी आपल्याला विचारावं ह्याचंच श्रावणीला अप्रूप वाटत होतं. खरंच गंमतच आहे म्हणायची. म्हणजे आपण काही विशेष आहोत का काय? श्रीरंगने नेमकं आपल्यालाच कसं हेरलं? मन नुसतं तरंगत होतं तिचं. एका वेगळ्याच धुंदीत श्रावणी घरी आली. आल्या आल्या पुस्तकं टेबलावरती ठेवून आईच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, आई. अरे वा, खूप लाडात आली म्हणायची माझी सोनी. श्रावणीचे हात गळ्यातून काढत आशाबाई म्हणाल्या. आई, एक विचारू? अगं विचार. आई, मी नाटकात काम करू? काय म्हणतेस? अगं नाटकात काम करण्याबद्दल विचारते आहे. माझी ना नाही आहे, पण एकदा बाबांनाही विचारायला हवं, हो ना? चला, अर्धी लढाई तर जिंकली म्हणायची. श्रावणी, खाऊन घे बाई काहीतरी, भूक लागली असेल ना? आई तू ताट वाढ, मी येते कपडे चेंज करून. फक्त वरण भात आई. का गं? अगं कॅन्टीनमध्ये झालं आहे खाणं. आशाबाई फक्त हसल्या. त्यांना एक जाणवलं, श्रावणीचं विश्व हळूहळू बदलत आहे. ती कॉलेजच्या विश्वात रमती आहे. संध्याकाळी श्रीधरराव बाहेरून आले तेव्हा पुन्हा विषय निघालाच. अहो, ऐकलत का? आशाबाई श्रीधररावांना म्हणाल्या. हां, बोला बोला. कपडे बदलून आत येत श्रीधरराव म्हणाले. त्यांनी सोफ्यावर बसून टी व्ही सुरू केला, कारण रात्रीच्या 7 वाजताच्या बातम्या ते कधी चुकवत नसत. तुमच्या बातम्या संपू द्यात, मग सांगते. अगं सांग, मी ऐकतोय. अहो, श्रावणी विचारत होती की. काय विचारत होती श्रावणी? नाटकात काम करू का म्हणून. अरे वा वा वा, कर म्हणावं, चांगली गोष्ट आहे ही. आतून बैठकीत येणाऱ्या श्रावणीने बाबांचं बोलणं ऐकलं. तिच्या मनातला आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला. ये ये बेटा ये, कुठलं नाटक आहे? बाबा, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मी ते विचारलंही नाही. कारण नाटक करायचं का नाही, म्हणजे तुम्हाला दोघांना ते आवडेल का नाही याबाबत मी थोडी साशंक होते. पण बहुतेक विनोदी नाटक असेल असं वाटतंय. मला फक्त विचारण्यात आलं आहे नाटकात काम करण्याबद्दल, आणि मी त्यांना साफ सांगितलं की मी आईबाबांना विचारते आणि मग सांगते. आईबाबा फक्त हसले. त्यांना मनातल्या मनात श्रावणीचा अभिमान वाटून गेला. श्रीधररावांच्या मनात आलं, आजकालच्या जमान्यात आईवडिलांचं मत विचारात घेणारी मुलं कमी, पण श्रावणी आम्हा दोघांना मानते. आपल्याला विचारल्याशिवाय तिने नाटकात काम करायचं कबूल केलेलं नाही, ही गोष्ट मात्र त्यांना सुखावून गेली होती. नाटकात काम करण्याबद्दल श्रावणीने होकार दिला आणि मग सर्वांना नाटक वाचायला दिलं. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या भूमिका समजून सांगण्यात आल्या आणि मग नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. घरी यायला श्रावणीला उशीर व्हायला लागला. पण नाटकामुळे बऱ्याच ओळखी झाल्या, बऱ्याच जणींची मैत्री झाली. कॉलेज जीवनातली रंगतच वाढायला लागली. सध्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं, पण श्रावणीला काळजी नव्हती. गॅदरिंग संपताच ती अभ्यासाला लागणार होती. आजचे पिरियड्स बरेच उशिरापर्यंत चालले. पिरियड झाल्यानंतर सायली आणि श्रावणी बाहेर आल्या. नाटकाची प्रॅक्टिस व्हायची, तिथे श्रावणी जाऊन आली, पण अजून काही मुलं मुली यायची होती. दोघीही मग ग्राउंडमधल्या झाडाखाली पारावर जाऊन बसल्या. सायली, आज खूप उशीर होणार असं वाटतंय, तू थांबतेस का?
दोघी बरोबर जाऊ की? नको गं बाई, तुला माहिती आहे ना माझ्या घरची परिस्थिती. मी उशिरा गेले तर काकू फाडून खाईल मला. ठीक आहे, माझ्यामुळे तू अडचणीत नको यायला. श्रावणी, तुला राग नाही ना ग आला? छे ग, राग आणि तुझा? श्रावणी, तू खरंच भाग्यवान आहेस. श्रावणी चूप होती. तिने आपल्या हातात फक्त सायलीचा हात घेतला, दुसऱ्या हाताने तिच्या हातावर थोपटलं. श्रावणी, अगं, आईवडिलांचं छत्र डोक्यावरती असणं ही किती भाग्याची गोष्ट आहे. पण मी फार दुर्दैवी आहे. श्रावणी, माहिती नाही ग मी मागच्या जन्मी कुठलं पाप केलं ते. हे बघ सायली, हे चालायचंच. ज्या गोष्टी हातात नाहीत त्यांचा विचार कशासाठी करायचा? पण तू अभ्यासाकडे लक्ष दे. कुठल्याही परिस्थितीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. तुला चांगल्या तऱ्हेनं पास होणं आवश्यकच आहे. बघू काय होतं ते. म्हणजे काय सायली, तुला तुझ्या पायावर उभं राहायचं आहे ना? अगं, पण माझी सहनशक्ती कुठवर साथ देते त्याच्यावर अवलंबून आहे ना ते. का गं, परत काही झालं का? सायलीच्या खांद्यावर हात ठेवून श्रावणी म्हणाली. हां, सायली म्हणाली, पण तिचे भरून आलेले डोळे बरंच काही सांगत होते. का गं, काही झालंय का घरी? डोळ्यातली आसवर रुमालानं टिपत नाही या अर्थानं सायलीने मान हलवली. मला नाही सांगणार सायली? काय सांगू अगं श्रावणी? अगं, अभ्यासाला बसलं ना की काकू काही ना काहीतरी सांगते. आणि जरा उशीर झाला काम करायला की त्यांचं बोलणं सुरू होतं. काल रात्रीची गोष्ट. मी अभ्यासाला बसले होते. काकू म्हणाली, सायली स्वयंपाक कर. मी पुस्तकं गुंडाळून ठेवली आणि स्वयंपाक केला. सगळं आवरून अभ्यासाला बसले तर म्हणाली, भांडी घासून घे, उद्या बाई येणार नाही कामाला. मी म्हणाले, मी करते काकू, थोडं थांबा. तर म्हणाले, किती वेळ थांबू सांग? आता जेवायची वेळ झाली. सकाळची भांडी तशीच पडली आहेत मोरीत. माझंही मेलीचं आजच डोकं दुखायचं होतं, नाही तर तुला कशाला सांगितलं असतं. पण तू तरी माझं कसं ऐकशील म्हणा. मी कोण आहे तुझी? आई असती तर धावाधाव करून मदत केली असतीस तिला. तुला सांगते श्रावणी, खरंच मनात आलं की म्हणावं, माझी आई असती तर असं 3-3दा मला अभ्यासातून तिने उठवलंच नसतं. सांग ना श्रावणी, माझ्या आईने मला असा अभ्यास करताना उठवलं असतं का गं? नाही गं बाई, नसतं उठवलं. आणि श्रावणी, आई बाबा असते ना तर त्यांना माझं खूप कौतुक वाटलं असतं गं. आई बाबा गेले आणि किती लहान लहान आनंदांना मुकले मी. कधी कधी वाटतं ना, या जगात आपलं कोणीच नाही आहे. असं नको म्हणू सायली. ही 2-3 वर्ष जाऊ देत. एकदा का तुझं लग्न झालं ना की मागे वळून बघावंसं सुद्धा वाटणार नाही तुला. सुख आपणहून येऊन तुझ्या दारात उभं राहील. नको अगं श्रावणी. श्रावणी, अगं, सुखाच्या नुसत्या कल्पनेने सुद्धा घाबरायला होतं. बहुतेक देव माझ्या नशिबात सुख लिहायचंच विसरलाय. हे बघ सायली, देव विसरभोळा नाही आहे. त्याच्या हातातला सुखदुःखाचा तराजू समतोल असतो. अगं बाई, नाटकातलं वाक्य आहे का हे? सायली हसून म्हणाली. छे ग. आणि श्रावणीची नजर समोर गेली. श्रीरंग आणि त्याचे 2 मित्र संथ पावलं टाकत तिच्याकडे येत होते. ते जवळ येताना दिसताच श्रावणी आणि सायली उठून उभ्या राहिल्या. सॉरी, डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही. आणि हां, एक सांगायचं राहिलं. श्रावणी, तुझी परवानगी न घेता तुझं नाव मी परिसंवादात घातलं आहे. आणि सायली, तुझंसुद्धा. माझं? सायली घाबरून म्हणाली. का? जमणार नाही? जमेल जमेल, ती घेईल भाग. अगं पण श्रावणी, तू काळजी करू नकोस. तू परिसंवादात भाग घेणार आहेस. अगं पण कसं जमेल? ते जमवण्याची जबाबदारी माझी. बरं श्रीरंग, परिसंवादाचा विषय काय आहे? आजच्या साहित्यात सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब दिसतं का? दिसतंच. खरंच दिसतं प्रतिबिंब. आणि त्या आजच्याच साहित्यात नाही तर पूर्वीच्याही साहित्यात दिसतं. पण लक्षात कोण घेतो हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अरे वा, कादंबरी वाचली का तू? तर वाचली की. आणि अलीकडचं बरंच साहित्यही वाचलं आहे. बघ श्रावणी, तुझा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे, सायली म्हणाली. का गं, माझ्याजवळच्या कादंबऱ्या तू नाही वाचल्यास?
पण श्रावणी, तुला माझ्या घरची परिस्थिती माहिती आहे ना. सायली, प्रत्येक गोष्टीचा बाऊ करून किती दिवस मागे राहणार आहेस? अगं, झेप घेण्यासाठी एवढा अमर्याद आसमंत समोर असताना मातीलाच चिकटून बसायचा तुझा अट्टाहास का? अगं पण श्रावणी, झेप घेण्यासाठी तसं वातावरणही हवं ना. आपल्यासाठी हवं ते वातावरण आपण तयार करायचं. मग तुला कल्पना नाही श्रावणी, म्हणून म्हणतेस असं. मला कल्पना आहे, पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच वाटतं की आयुष्यात पडणारं तुझं प्रत्येक पाऊल धाडसाचंच असावं. इतरांचं करता करता जरा स्वतःकडेही बघावं गं. मला सांग श्रावणी, तू अशा परिस्थितीत काय केलं असतंस? सायली, मी मला जे योग्य वाटतं ना तेच केलं असतं. एक सांगते, कुठल्याही व्यक्तीने आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करावा. पण परिस्थिती जर आपल्यावर मात करू बघत असेल तर ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे. आयुष्य फार छोटं आहे सायली. मग ते आपण आपल्या मनाप्रमाणे का जगू नये? श्रावणीचं बोलणं ऐकता ऐकता सायली आतून मजबूत होत होती. चेहऱ्यावर निश्चय दिसायला लागला आणि श्रावणीचं शेवटचं वाक्य संपताच श्रीरंगनं टाळ्याच वाजवल्या. आत्तापर्यंत श्रीरंग श्रावणीकडे टक लावून बघत होता. तिचं म्हणणं मनापासून ऐकत होता. वा, छान. श्रावणी, मला वाटतं तू लिहायला लागलीस ना तर एखादी मोठी लेखिका नक्की होशील. काहीतरीच काय, मी आपली काहीतरी बोलत बसले. एक हात डोक्याला लावून श्रावणी मान हलवत म्हणाली, मग काय, सायलीचं नाव राहू देऊ का खोडून टाकू? सायलीने श्रावणीकडे बघितलं. श्रावणी तिच्याचकडे बघत होती. सायली हळूच म्हणाली, असू देत. पण नक्की येशील ना? म्हणजे वेळ मिळेल ना? वेळ काढला की मिळतो, सायलीऐवजी श्रावणीच म्हणाली. ठीक आहे, चलतो. आणि हां श्रावणी, आजची नाटकाची तालीम कॅन्सल. ओके, ठीक आहे. ओके, मी निघतो. असं म्हणून श्रीरंग निघून गेला मित्राच्या बरोबर, हंसासारखा डौलदार चालीनं. कॉलेजात दाखल झाली तेव्हा श्रावणी लाजरी बुजरी होती. पण अलीकडे तिचं बुजरेपण, लाजरेपण आणि आक्रसलेपण गळून पडलेलं होतं. श्रावणी पाठमोऱ्या श्रीरंगकडे बघत होती. श्रावणी, तुला एक विचारू? अगं विचार. तुला श्रीरंग कसा वाटतो गं? कसा म्हणजे? म्हणजे मला म्हणायचं श्रावणी, चांगला का वाईट? हे बघ, मी त्याच्याबद्दल एवढंच सांगू शकते की मित्र असावा तर श्रीरंगसारखा. हुशार, सज्जन, मनमिळाऊ, दुसऱ्यांशी जुळवून घेणारा, स्वभाव शांत तरीही धडपड्या, काही ना काही करत राहणारा. अगदी अचूक वर्णन केलंस. तू डॉक्टर झाली असतीस ना तर असंच रोग्याचं अचूक निदान केलं असतंस. खरंच. श्रावणीच्या डोळ्यात खोलवर बघत सायली म्हणाली, अगं काय बघतीस एवढं माझ्या डोळ्यात? बघतीये श्रीरंग कुठे दिसतोय का? छे ग, असलं काही माझ्या मनात नाही. पुढचं सांगू शकत नाही. आणि श्रीरंगच्या मनात काही असेल असंही मला वाटत नाही. मोकळ्या स्वभावाचा आहे तो, सगळ्यांशीच बोलत असतो. चल कॉफी घेऊया. नाटकाची तालीम नाही म्हणजे गणिताचा शेवटचा पिरियड करता येईल आपल्याला. दोघी मग हळूहळू चालत कॅन्टीनमध्ये गेल्या. दारातनं बघितलं तर मुलं मुली टेबलभोवती ग्रुपनं खुर्च्यांवरती बसून होती. दोघीही नजरेनं जागा शोधत होत्या. कोपऱ्यातल्या टेबलजवळ श्रीरंग आणि नाटकात काम करणारी मंडळी बसलेली होती. त्यांच्या गप्पा चालू होत्या. श्रावणी तिकडे बघत होती आणि नेमकं त्याचवेळी गप्पा करता करता श्रीरंगचं लक्ष श्रावणीकडे गेलं. त्यांनी हातानेच इकडे या अशी खूण केली. श्रावणी आणि सायली टेबलजवळ आल्या तसा श्रीरंग उठून उभा राहिला. बसा तुम्ही दोघी एका खुर्चीवर दाटीवाटीने. आणि तुम्ही? माझी कॉफी संपत आली आहे आणि कॉफी काय उभ्यानेही पिता येते. बरं, काय मागवायचं? आम्ही पण कॉफीच मागवतो. श्रीरंगनी वेटरला 2 कॉफी सांगितली. हे बघा, तुम्ही कॉफी घ्या, आम्ही चलतो. असं म्हणून श्रीरंग सोबत असलेली मुलं मुली उभी राहिली. बरं आहे श्रावणी, बरं आहे सायली, असं म्हणून सगळेजण हात हलवून हसत निघून गेले. बिल देऊन कॅन्टीन बाहेर पडले. गरम कॉफी समोर होती. वाफाळलेल्या कॉफीचा कप हातात घेऊन सायली म्हणाली, श्रावणी एक सांगू?
मगाशी तू अचूक वर्णन केलंस ना श्रीरंगचं, त्यात आणखीन एक गुण मिळव. कुठला गुण बाई? सौजन्य. आणि दोघीही हसल्या. जरा वेळानं दोघीही बिल देऊन कॅन्टीनमधून बाहेर पडल्या. गणिताचा क्लास सुरू होता. सरांनी दिलेली गणितं मुलं सोडवत होती. श्रावणींनी पहिल्यांदा हात वर करून गणित सोडवल्याचं सांगितलं. श्रावणीचं उत्तर बरोबर होतं. गणित कठीण होतं तरी ते श्रावणींनी पटकन सोडवलं होतं. आयुष्यातली अनेक अवघड गणितं अशीच सोडवायला लागतात. कधी उत्तर बरोबर येतं तर कधी चूक येतं. कधीतरी चूक दुरुस्त करता येते, पण त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. तर कधी कधी चुकीला माफी नसते. श्रावणीचं नाटक छानच झालं. विशेषतः श्रावणीचं काम उत्तम झालं. नाटकाला श्रावणीचे आई बाबा आवर्जून उपस्थित होते. श्रावणीच्या कामाची सगळ्यांनीच तारीफ केली होती. परिसंवादही छान रंगला. श्रावणींनी मांडलेले मुद्दे सगळ्यांना पटले, आवडले आणि सगळ्यांनी ते मुद्दे उचलूनही धरले. निरनिराळ्या कथा कादंबऱ्यांचा दाखला देत श्रावणींनी परिसंवाद रंगवला. तिचं मुद्देसूद बोलणं ठराविक वेळेत आटोपलंही. श्रावणींनी बॅडमिंटनमध्येही भाग घेतला होता आणि ती जिंकलीही. श्रावणी कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. कॉलेजच्या मोकळ्या वातावरणात श्रावणीचं चौफेर व्यक्तिमत्व फुलून येत होतं. कॉलेजात खेळ, अभ्यास, नाटक, परिसंवाद सगळ्यात ती भाग घेत होती. सगळ्या क्षेत्रात ती चमकत होती आणि पाहता पाहता 2 वर्ष संपली. श्रोते हो, हा होता विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा आजचा भाग. या पुढची कथा ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.